ओम श्री सिद्धभैरवांनो. बघा, आता या पंढरपूरच्या यात्रेमध्ये एक मुलगी आहे, आळंदी संस्थेमधली. तिनं एक गवळण गायली. काय? रडू नको कृष्णा, मी पाण्याला जाते, लोण्याचा गोळा तुला खायला देते. आजच्या या कलियुगामध्ये आता लोणी तर नाहीच आहे. मग काय? रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, इंटरनेट मोबाईल तुला खायला देते, खेळायला देते. बघा, एक 4 महिन्याचं पोर जरी असलं, त्याच्याकडे जर आता इंटरनेट मोबाईल जर दिला, अहो ते लगेच खेळतं. हो, 12 महिन्याचा मोबाईल, संपूर्ण मोबाईल चालवतं मुलगं. आता मोबाईल वाईट आहे असं मी म्हणत नाही. भगवंतानी ज्या वेळेला यशोदा माता काय म्हणली, तू माती खाली, तो म्हण आई मी नाही माती खाली. मग तोंड वाच. त्याने जेव्हा तोंड वाचलं तेव्हा त्याला काय दिसलं? सगळं जग त्याच्या तोंडात. अर्जुनाला जेव्हा कुरुक्षेत्रावरती सगळं विश्वरूप दाखवलं, विराट रूप भगवंतानी, आणि बघा तेच विराट रूप या इंटरनेट मोबाईलमध्ये काय संपूर्ण जग आहे. मग त्याचा वापर आपण कसा करायचा? मुलं कसा करतात? काय नकोय ते करतात. बघा, आता एक मुलगा आहे, 5वी 7वी 8वीला असेल, ते त्याचा बाप चहाच्या हॉटेलमध्ये काम करतो, आणि त्याने काय शोध लावला आहे मोबाईलवर? अल्कोहोलचा जर त्याला कनेक्टर लागला वास, तर इकडं गाडी बंद पडती, मोटर 4 चाकी गाडी. आणि तो मोबाईल ज्या मालकाची गाडी आहे त्याला सांगतो का तुझा ड्रायव्हर दारू पिले. बघा, 7वी 8वीच्या मुलांना जर हा शोध लावला आहे मोबाईलवरून. आता माझं वय किती आहे? 73. मी शेतकरी आहे, 1 नंबर, आयुर्वेदिक डॉक्टर आहे, ब्राह्मण, न्हावी, आणि हा इंटरनेट मोबाईलवरून मी काय शोध लावला? आपल्या भैरवनाथाची प्रसिद्धी व्हावी, समाजामध्ये प्रबोधन व्हावं, आईवडिलांची सेवा करावी मुलांनी, त्यांना चांगले विचार मिळावा, आणि भैरवनाथ चॅनल बनवला. हा चॅनल आतापर्यंत 2 लाख लोकांनी पाहिला. 16चे सदस्य आहेत, 600 व्हिडिओ झालेत. याचा वापर लोकांकरता झाला ना. म्हणून हा जो मोबाईल आहे याचा वापर तुमच्या जीवन उत्कृष्ट करा, दुसऱ्याच्या उत्कृष्ट करता वापर करा, व्यवसाय करा. कोणत्याही तुम्हाला जे आडलं ते मार्गदर्शन या मोबाईलमध्ये मिळते. फक्त याचा वापर आपण वाईट करू नका. करमणूक म्हणून नाही, जीवन विकास आहे. आणि आपण काय करतो, पूर्वी ग्रंथ घ्यावा लागायची, त्याला पैसा लागायचा. आज तुम्हाला जो ग्रंथ पाहिजे, जे विचार पाहिजे, ते संपूर्ण मोबाईलमध्ये. पूर्वी कीर्तन ऐकायला बाहेर जावं लागायचं, आज कीर्तन तुमच्या घरात आहे. तीर्थयात्रा, जगाचं दर्शन तुम्हाला मोबाईलमध्ये होते. मग असं हे महान कार्य करणारी वस्तू आहे, तर मुलाबाळांना त्याचा अतिरेक करून देऊ नका. आज त्याचा अतिरेक करू लागले, त्याचे दुष्परिणाम होऊ लागले. भगवंताचं सुदर्शन चक्र आहे, चक्र दुसऱ्याचंही वाईट करतं आणि त्याचंही करतं. तसा हा मोबाईल आहे, याचा वापर योग्य वापर करा, प्रमाणात करा.
अतिरेक करू नका. अतिरेक केला त्याचे दुष्परिणाम आहे. जगात कोणतीच गोष्ट वाईट नाही, त्या गोष्टीचा अतिरेक हा वाईट आहे. म्हणून कृपा करून अतिरेक करू नका. चांगला वापर करा, मापात करा, योग्य करा. तुमचं जीवन विकास होईल. जय वैरुनाथ.